आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। रक्तपेढ्यात आता रक्तांसाठी पैसे द्यायचे नाही तर केवळ प्रक्रिया शुल्क भरावे लागणार। आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज भासणार नाही। रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्क आकारणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे। ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून रक्त विकण्यासाठी नसतं असे सांगत याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत। गेल्या अनेक दिवसापासून रक्तपेढ्यांवर रक्त देताना जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत आहेत। या तक्रारींवर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली। राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत। रक्तपेढ्या रक्ताची विक्री करू शकत नाहीत असे स्पष्ट करीत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना पत्र लिहिले आहे। सर्वोच्च औषध नियामकाने म्हटले आहे की रुग्णालये आणि रक्तपेढ्या रक्तदान करण्यासाठी केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात। तसेच रक्तासाठी अधिक शुल्क आकारण्याची प्रथा थांबवण्यासाठी नियामकाने इतर सर्व शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला। रक्तदान न केल्यास खाजगी रुग्णालयांकडून प्रति युनिट रक्ताची किंमत 3000 ते 8000 रुपये आकारली जाते। रक्ताची कमतरता किंवा दुर्मिळ रक्तगटाच्या बाबतीत हे शुल्क जास्त असू शकते। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।